श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेत 4 मोठे बदल याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण 10वी-12वीचे सर्व MP प्रश्न, बोर्डाच्या प्रश्नपत्रिका, बोर्डाचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, 10वी बोर्डाच्या परीक्षा 20 फेब्रुवारीपासून आणि 12वीच्या 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. याआधी बोर्डाने काही नियमावली जाहीर केलेली आहे आणि कोणते बदल यावर्षी झालेले आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांवर त्याचा काही परिणाम होणार आहे, याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो. लाईक करत चला. लाईक करण्यात कंजूसी करू नका, कारण बोर्डाच्या परीक्षा भरपूर महत्त्वाच्या आहेत. फटाफट लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर यावर्षी परीक्षेत काय बदल झालेले आहेत, कारण या परीक्षा लय महत्त्वाच्या आहेत आणि या परीक्षा कशा प्रकारे होणार आहेत, कोणते नवीन बदल झालेले आहेत 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षेत आणि आताच्या येणाऱ्या परीक्षेत आणि मागच्या परीक्षेत काय बदल आहेत, जे महत्त्वाचे बदल आहेत, याविषयी आपण माहिती घेऊयात. तर बघा, सर्वात महत्त्वाचा आणि मोठे नियम बघा. मोबाईल, स्मार्टवॉच, ब्लूटूथ, इयरफोन इत्यादी पूर्णपणे बंद असणार आहे. कुठल्याच प्रकारचं तुम्हाला या वस्तूंचा वापर करता येणार नाही. हे डिव्हाइस तुम्हाला वापरता येणार नाहीत, कारण सध्या तुम्ही बघत असताल की इव्हन चष्मा जो आहे, तुम्ही जो चष्मा वापरणार आहेत, काही मुलांनी स्पेक्स लागलेला असतो, तो देखील चेक होणार आहे, कारण त्याच्यामध्ये पण आता रेकॉर्डिंग होऊ शकते, कॉपी होऊ शकते. त्यामुळे चष्मा देखील चेक होणार आहे. आणि कुठल्याही प्रकारची स्मार्ट वॉच जे आहे, टायमिंग, मोबाईल तर नाही आहेत समजा, पण स्मार्ट वॉच, ब्लूटूथ वगैरे, इयरफोन हे काही चालू नसणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास करा. भरारी पथक जे असतं बोर्डाचं, त्याची संख्या वाढणार आहे. बैठे पथक यांची संख्या वाढणार आहे. आता बैठे पथक म्हणजे काय, जे परीक्षा केंद्रावर येऊन बसतात आणि पूर्ण पेपर होईपर्यंत ते थांबतात, त्याला बैठे पथक म्हणतात. आणि भरारी पथक म्हणजे एक्झॅक्टली ऑन द स्पॉट येतात आणि ते चेक करतात. आणि त्यावेळेस जर काही तिथं कॉपी आढळल्या तर तिथे संबंधित केंद्रावर आणि त्या मुलांवर कारवाई करतात. त्यामुळे कॉपी करताना आढळल्यास पेपर रद्द होईल आणि पुढील परीक्षांवर बंदी होणार आहे. हा पहिला महत्त्वाचा नियम आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा फटाफट. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास व्हावं, हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे. त्यानंतर कॉपी प्रकरणांना आळा घालण्यासाठी CCTV कंपल्सरी आहे. प्रत्येक केंद्रावर CCTV राहणार आहे. त्याचप्रमाणे ड्रोन कॅमेरे पण असणार आहेत. आणि सुरक्षा जी शाळा असेल त्या शाळेच्या अवतीभोवती भिंत असणार आहे, वॉल कंपाऊंड, म्हणजे कोणी बाहेरून येऊन कॉपी तिथे पुरवू नये यासाठी. पुन्हा फ्लाइंग स्क्वॉड असणार आहे. संशयास्पद हालचालीवर त्वरित कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या परीक्षा भरपूर स्ट्रिक्ट होणार आहेत. पुढे बघा, उत्तर पत्रिका कडक नियम आहेत, कारण उत्तर ठराविक विभागात लिहिणे बंधनकारक आहेत. चुकीच्या पद्धतीने लिहिल्यास उत्तर तपासले जाणार नाही आणि त्याचे तुम्हाला मार्क पण भेटले जाणार नाही. आता तुम्हाला उत्तरपत्रिका कशी असते तुम्हाला माहिती आहे, नाही माहीत मला माहीत नाही, पण उत्तरपत्रिका जी आहे कशा प्रकारे फॉर्मॅट असतो, असा कुठं उत्तर लिहायचे, काय लिहायचे, याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि ती उत्तरपत्रिका तुम्हाला दाखवेल. कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आपला जिल्हा, तुमचा जिल्हा कुठला आहे, तुमचं नाव कुठलं आहे, कमेंटमध्ये मला कमेंट करा. म्हणजे मी पुढील व्हिडिओ या उत्तरपत्रिकेवर बनवतो स्पेशल, कसं लिहायचं असतं काय नाही. त्यानंतर गुण नोंद, एकदा नोंद झालेले जे, आता तोंडी परीक्षेत काय होतं माहिती आहे का, दरवर्षी की उत्तरपत्रिका तुमची तोंडी परीक्षा जी असते त्या तोंडी परीक्षेसाठी बोर्डाकडून एक शीट पाठवली असते, त्याच्यावर उत्तर आपण म्हणजे गुण पाठवतो प्रत्येक मुलांचे. मग त्याच्यात बदल पण करण्यात येत होते, पण यावर्षी आता कुठलाच बदल करता येणार नाही. एकदा जे गुण दिलेत ते फायनल होणार आहेत. त्याच्यामुळे तुमच्या तोंडी परीक्षेचे 20 मार्काचे जे गुण आहेत ते एकदाच दिले तेच फायनल होतील, याच्यात कुठलाच चेंज होणार नाही. आणि 75% तुमची उपस्थिती शाळेत असणं गरजेचं आहे. 75% उपस्थिती नसली तुमचा बोर्डाचा फॉर्म रिजेक्ट होईल. अशा प्रकारचे हे बोर्डाचे काही महत्त्वाचे नियम आहेत. तुम्हाला काय वाटते या नियमांविषयी कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवा आणि आमच्या सर्व लेटेस्ट अपडेटसाठी सर्वप्रथम चॅनलशी कनेक्ट राहा. त्याचप्रमाणे आता विद्यार्थी मित्रांनो, भरपूर स्ट्रिक्ट परीक्षा होणार आहेत, कारण 1 वर्षानंतर पेपर पॅटर्न देखील बदल होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये या चॅनलवर सगळे व्हिडिओ पोस्ट होतील, प्रश्नपत्रिका, प्रश्न, IMP प्रश्न. त्यामुळे चॅनलशी तुम्ही कनेक्ट राहा. आपल्या नाना फाउंडेशन
वनवर. तुम्हाला काय वाटतं, कशा प्रकारे आता या परीक्षा व्हायला पाहिजेत, काय अडचणी आहेत, कुठल्या विषयाची अडचण आहे, कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत, तुम्ही मला कमेंट करा. आणि विसरू नका आपलं नाव आणि जिल्हा कमेंट करा फटाफट, आणि लाईक करत चला. स्वामी समर्थ.